Hello. Okay. Hello. Okay. Hello. Okay. Hello. Okay. Hello. Okay. Hello. Hello. Okay. Hello. Okay. दिलगिरी व्यक्त करतो थोडासा व्यत्यय आला होता परंतु जातो दिशेने म्हणतात दुखतील पाय दुखतील हात तू म्हणी फक्त कष्ट ठेव विकून गुंटा होतील ते शेट तू फक्त 7-12 घट्ट ठेव मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या इनफिल्ड मधून उडवलेला फटका तिथे सुरेख झेल पाहायला मिळतोय या स्पर्धेतील अमानवीय झेल टिपला गेला अर्थातच क्षेत्ररक्षक होते रोहित यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजे करंज या टीम्सला ठोकडीच आहे थँक्यू सो मच तर पाहतोय आपण सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये होती त्या जोडीला फेडण्याचं काम कोणी केलं असेल अर्थातच या टीमचा कप्तान चला सीनातान अतुल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून आपण फक्त 2 धाबा खर्च केल्या गेल्यात एकंदरीत पाहतोय आपण 3 धाबा खर्च केल्यात आणि पहिली विकेट कॅरी केली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश अर्थातच गणपती बाप्पाची आराधना करावी लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला पहिल्याच्या षटकामध्ये पावलेच्या राऊंड खेळण्याचा प्रयत्न झाला गेला तिथे फक्त मिळेल इनफिल्ड मध्ये एकच धाव अतुलची गोलंदाजी वाखण्याजोगी आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही टीम्सला सूचना करण्यात येतात आहेत की 20 मिनिटाचा कालावधी लावला गेला जसा पहिला चेंडू पडला गेला 20 मिनिटाचा कालावधी स्टार्ट केला गेला जर का 20 मिनिटांमध्ये तुमचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाला नाही त्यामधील जर एखादा सेकंद मायक्रो सेकंद इकडे तिकडे झाला तर तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये नक्कीच जे 38च्या बाहेर 5 प्लेयर्स असतात ना त्याच्यामधील एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल याची देखील दक्षता घेणे गरजेचं राहील कारण की वेळ खूप दबडला गेला आता इथून पुढे नक्कीच वेळेला प्राधान्य दिले जाईल एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सातारा जिल्ह्यातील भादापर पोपळकर वाडी या गावाच्या माध्यमातून उभरलेली रोशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थातच्या भिवंडी शहरामध्ये मानकोलीच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते पाहतो आपण फलंदाजी करणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते अर्थातच करंजे या टीमला पहिला धक्का लागला गेला एकंदरीत पाहतो आपण पहिलं षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धाव आपल्याला पाहायला मिळतात 1 विकेटचं होतंय पतन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न तिथे इनफिल्डला भेदलं गेलं तिथे क्षेत्ररक्षक पाहतो आपण स्क्वेअर कटचा हा बहादूर नजराना आपल्याला पाहायला मिळते तत्पूर्वी पाहतो आपण इथे धाबा जमा केल्या अर्थात या चेंडूवरती 2 धाबा थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते धावगती पुढे हलवण्याचं काम करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये तुम्हाला मोठा हाताला लावला गेला तो म्हणजे साई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते जास्त या टीमच्या माध्यमातून हरीशजी देवरे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु तुमची गोलंदाजी काय राहिली गेली त्याने काय केलं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या ओमकारची कदम या खेळाडूंना जर का विकेट हॅट्रिक घेतली तर पाहता आपण सन्माननीय सिद्धांत साहेबांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल म्हणजे असं म्हणतात सांगून गेला तो का पैशाला मुकू नका आज पैसा खर्च केला गेलाय मी तर म्हणे पैसा खर्च केला या पोपळकर वाडी गावानं जिथे चर्चा तिथे खर्च आणि तो खर्च देखील केला गेला आणि ती पोच पावती देखील आज आम्हाला पहिल्या क्षणी जसं पाऊल पडलं गेलं त्यावेळेसच माहीत पडलं गेलं की स्पर्धा किती मोठी आहे आणि स्पर्धा किती मानाची आहे ओमकारची गोलंदाजी देखील त्या पद्धतीची राहिली जाते जी प्रकारची गोलंदाजी अतुल या खेळाडूने केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते असं म्हणतात मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे गाड्या रे तुला भीती कशाची परवा कुणाची आता परवा करायची नाही वाट लावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू आपल्याला पाहतोय फटका फसला की काय हो फटका फसला गेला स्वतः एसटी रक्षक पाहते आपण पहिला आदरा लागतोय अर्थातच पाहतो एकंदरीत दुसरा आदरा लागला तो म्हणजे टीम खरंच आहे टीम्सला डीजे वाजव गाणे तुझे
मोठे धक्के दिले ते म्हणजे कर्जे टीम्सला, परंतु या टीमला सावरावं लागेल, आवरावं लागेल आणि या 4 षटकांच्या उपरांत तुम्हाला खेळ करावाच लागेल. आता इथून पुढे तुम्हाला मेहनतीच्या जोरावरती प्रयत्न करावा लागेल. नशिबावरती अवलंबून थांबणं चालणार नाही. इथून पुढे तुम्हाला गाडी मित्र म्हणेन फर्स्ट गिअर नाही, सेकंड नाही तर फोर्थ गिअर वरती चालवावी लागेल. इथे फोर्थ गिअर टाकला की काय? हो टाकलाय, परंतु फटका फसला गेला. परंतु तिथे काय करतय, यालाच म्हटलं जातं रात्रीची चॅटिंग आणि या चॅटिंगचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि येतोय एक मोठा चौकार बॅट्समनच्या माध्यमातून. संकनाक करणारा चौकार आलाय टोक डीजे. हॅट्रिकची संधी गमावली गेली मित्र म्हणे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम्सने. ओमकारची गोलंदाजी, वाह वाह वाह, काय गोलंदाजी. अपील केली, अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळत नाही, जोश तर पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला पंचांनी शहानिशा केली आणि सांगून दिला हा चेंडू कुठेतरी डॉट होताना आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते ओमकारच्या माध्यमाची. वाह करावी लागेल अतुलची आणि अतुलच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी अर्थातच ओमकारने देखील केली गेली. चौकार जरूर आला, परंतु धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 11च्या घरामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे कोणाच्या खांद्यावरती षटक लादलं जाणार. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या पाठीमागे 5.50च्या सरासरीने फक्त आणि फक्त 11 धावा. इथून पुढे तुम्हाला आता करंजे टीम्सला पुन्हा एकदा आपला पाटील मागचा काळ आठवावा लागेल, मागील हंगाम आठवावा लागेल आणि आपल्या गावाची इथे मी तर म्हणेन इथून पुढे तुम्हाला गावासाठी खेळ करावा लागेल. 11 धावा, शेवटचा चेंडू पर्यंत मॅच कशी रंगली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी आज आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं हे प्रेम आपल्याला पोपळकर वाडी या गावावरचं म्हणावं लागेल. हे प्रेम आहे सनराईज क्रिकेट क्लब पोपळकर वाडी यांच्यावरचं. खऱ्या अर्थानं सूर्याच्या तेजोमय प्रखरतेने ज्या प्रकारे उष्णता पाहायला मिळते तसं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो आपण दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचे दोन्ही समांतर धाव मिळते, अवांतर धावेचं झालं एका धावेमध्ये रूपांतर. धाव संख्या जाऊन बोलले तब्बल 12च्या घरामध्ये. आज खऱ्या अर्थानं डीजे अभिची सुरेख मधुर संधी आपल्याला देखील पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं लाईव्ह प्रेक्षेपण देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. या मान कोहली विभागाची मान सन्मान आज देखील कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे नाकासमोरून गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला डॉटची भाषा बोलली जाते. इथे भाषा बोलावी लागेल. एका बाजूला काय घडतंय सर, तर एका बाजूला धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला धावा रोखवायच्या आहेत. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॅटर आपल्याला पाहायला मिळतात गणेश आणि सचिन या नावात सर्व काही आहे. सचिन आज खेळ करावा लागेल नावाप्रमाणे. इथे अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला आणि 1 बाउन्सचा देखील इशारा देण्यात आला. म्हणजे आता पुढील चेंडू जर हा गोलंदाज राहुल असा प्रकारचा फेकला तर त्याला नक्कीच दंडित केलं जाईल. साई संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कुठलाही मोठ्या फटका खेळण्यापासून दूर ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. हे गोलंदाज तिकड मार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका जरूर आलाय, मागील बाजू चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लेग ग्लान्स केलाय आणि चेंडू जातोय ना बाबू ना शोना ना मुन्ना, गेंद गई सीमा रे कबार, टुन्ना टुन्ना मेदिल 4 धावा टक डीजे. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. लेग ग्लान्सचा फटका आपल्याला बॅट्समन पाहतो आपण गणेशच्या माध्यमातून, अर्थातच विघ्नहर्ता मैदानामध्ये करंजे टीम साठी धावून आला. इथे पाहतो इनफिल्डच्या वरून मारलेला स्क्वेअर कटचा बहादूर नजराना. बॅक टू बॅक दुसरा इन रो येतोय चौकार टक डीजे.
बॅक टू बॅक 2 चौकार आलेच आणि पाहतो आपण गणेशने देखील इरादे स्पष्ट केलेत आणि त्याने सांगून दिले गेले विजलो आज मी हा माझा अंत नाही. अरे पेटेन उद्याने हे जगणे सामर्थ्यवान नाही आणि शांत बसायला आम्ही काही करंजे टीमचे संत नाही हे सांगून दिले आणि ती बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या षटकातील काही चेंडू शिल्लक धावफलक आपल्याला 21च्या घरामध्ये इथे पाहता आपण बॅटची गोफन जरूर फिरवली होती परंतु प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजीच्या मार्गवरती राहुल यांच्या माध्यमातून आणि जसं उत्तर देण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. 360 ग्राउंड म्हटले गेले ते क्रिकेटची एक मेजवानी असते आणि ती मेजवानी प्रस्तुत केली असेल ते अर्थातच पोपळकरवाडी या गावानं. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा हा सुख सोहळा आणि सुख सोहळ्याची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो इनफिल्ड मध्ये हरीशजी देवरे सर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल पाहतोय आपण 2 गडी बाद यांच्या बदलानंतर 22 धावा. इथून मी तर पुढे म्हणेन गाडीचे घेर बदलण्याचं काम केलंय या गणेश नावाच्या फलंदाज आणि त्याच्या साथीला साथ देताना आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन आता जबाबदारी घेताना पाहायला मिळतात. संघ अडचणी सापडलाय या संघाला सावरावं लागेल आणि पुन्हा एकदा खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा राऊंड विकेटने राहुल इथे फटका पाहायला मिळाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि तिसरं षटक देखील आपल्याला समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 बाद 22च्या घरामध्ये. आता शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती ठेवलं जाणार कोणावरती जबाबदारी ठेवली जाणार. क्रिकेटच्या भाषेचा विचार करायचा झाला तर CRICKET क्रिकेट. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेन्शन, T फॉर टीमवर्क. टीमवर्कला तुम्हाला इथं जाग करावा लागेल. K फॉर नॉलेज. इथे तुम्हाला तुमच्याकडे असलेलं ज्ञान क्रिकेटचं ज्ञान इथे प्रस्थापित करावं लागेल आणि तो खेळ करावा लागेल आणि तो खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते धावफलक 22च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जोडी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला मोटू तर दुसऱ्या बाजूला पतलू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे फुल टोल वसूल केला की काय फटका फसला गेलाय आणि अजून एक मोठा धक्का लागलाय तो म्हणजे करंजे टीम्सला ठोकडीजे. थँक्यू सो मच. राहुलच्या बाड मधून पहिल्या चेंडूवरती डान्सिंग मोठा फटका आलाय. पुढचा चेंडू इथे अजून एक 2 इन रो असं म्हणतात. आमंत्रण दिले साऱ्या गावा. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलं पाहतं करंजे गावाचं. आता मैदानाच्या बाहेर जावा. षटकार ठोकडीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आलाय. जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आला की काय. हा फलंदाज राहुल टीमच्या मध्ये पाहतो आपण. या टीम मध्ये एक मोठी भिंत असेल ती म्हणजे राहुल. करंजे टीमच्या माध्यमातून मी तर म्हणेन डाव साकारला गेलाय सावरला गेलाय आणि स्वतःला सिद्ध केले. पुढचा चेंडू पाहतो आपण. अनिकेत वरती आक्रमण
पुन्हा एकदा अजून एक येईल का? यायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा पाहतो आपण चौकार आलाय. काय राहुलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटकेबाजी देखील त्या पद्धतीची पाहायला मिळते. आणि या चौथ्या षटकामध्ये देखील आपले आग ओकणारी फलंदाजी करताना पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 38च्या घरामध्ये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, हाय होल्टेज राम आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात ना, क्रिकेट म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो खेळ देखील पलटताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 3 षटकांच्या पाठीमागे आपण पाहिलं गेलं मंडळी तर मॅच आपल्याला पाहतोय साई संघाच्या माध्यमातून पाहायला वर्चस्व पाहायला मिळालं. परंतु तिथे जाता पण धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 38च्या घरामध्ये. परंतु या 2 षटकाराने एका चौकाराने मॅच हो त्याचं नव्हतं झालं गेलं. चित्र विचित्र सामना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाज अनिकेत. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. क्षेत्ररक्षक म्हणेल दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. राहुल सारख्या गोलंदाजाने एकच सांगून दिले, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम अक्षय कुमार, हम तो है करंजे टीम्स के राहुल राहुल राहुल. आणि राहुलची फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल. अक्षरशः पाहता आपण अनिकेत याच्यावरती मी तर म्हणेन आक्रमण केले. एखाद्या पोलीस स्टेशनला ज्या प्रकारे चोराला मार दिला जातो ना, तो मार दिला जातो. परंतु इथे नो बॉलचा इशारा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन सारं काही गमावलं, परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. 3 षटकामध्ये जे पाहता आपण साई संघानं गमावलं होतं, मी तर म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये अनिकेतनं ते गमावलंय. नो बॉलचा इशारा. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री 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 हिट. एकंदरीत धावसंख्या 45च्या घरामध्ये. राहुलचा कहर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून पुढे आग ओकणारी गोलंदाजी करावी लागणार, कारण शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न राहिला पुरा. परंतु पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. या पहिल्या पूर्वार्धीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल पाहतोय आपण एकंदरीत 45च्या घरामध्ये. आणि 46 धावाचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलं अर्थात टीम्स साईडी संघासमोर. तर पाहतोय पुढील मॅच देखील खेळवली जाईल. एका बाजूला टीम्स आपल्याला पाहायला मिळेल वडगाव, तर दुसऱ्या बाजूला टीम्स आपल्याला पाहायला मिळते अर्थातच डबेवाडी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल आणि तिथे पाहतो आपण तुषार जिजांबळे सर यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. चला पाहतो आपण तिथून जी फिल्डिंग करणारी टीम्स होती, बॅटिंग करणारी टीम्स, करंजे टीम, आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. थँक्यू सो मच. अगदी इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत 2 टीमच्या दरम्यान. टीम असेल डबेवाडी विपक्ष वडगाव अशी मॅच आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल डबेवाडी विपक्ष वडगाव. त्यानंतरचे सामने कशा पद्धतीने खेळवले जातील हे आम्ही प्रेक्षकांपर्यंत त्याची माहिती देतोय. यानंतरचा सामना असेल डबेवाडी विपक्ष वडगाव आणि त्यानंतरचे सामने लुजर विरुद्ध लुजर. अर्थातच पहिल्या मॅच मध्ये वेनेखोल हा संघ पराभूत झालाय, दुसऱ्या मॅच मध्ये बनगर हा संघ पराभूत झालाय, म्हणून त्यानंतरचा सामना असेल लुजर विरुद्ध लुजर, अर्थातच वेनेखोल विरुद्ध बनगर. त्यानंतरचा सामना असेल विनर विरुद्ध विनर, म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये रोड संघ विजयी झालाय, दुसऱ्या सामन्यामध्ये कुरुळ संघ विजयी झालाय, त्यामुळेच विनर विरुद्ध विनर असा सामना असेल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा लुजर विरुद्ध लुजर, त्यानंतर विनर विरुद्ध विनर, विनर विरुद्ध लुजर, विनर विरुद्ध लुजर असं सामने असतील. आजच्या दिवसाचा हा संपूर्ण कशा प्रकारे मॅचेस आम्ही खेळवतोय युट्यूबच्या साह्यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं नॉकआउटच्या मॅचेस नाही आहेत, या लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. आणि मी सातत्याने चर्चा करतोय की सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी या टीमचा
अतिशय चांगलं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचं नियोजन या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ अक्षरशः तुम्हाला पाहायला मिळत आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत, युट्यूबच्या साहाय्याने चांगलं प्रेक्षेपण, 360चं मैदान, डीजेची सुरेल साथ, मान्यवरांची रेलचेल, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. आता जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला असेल सनराइज क्रिकेट क्लब वडगाव त्यांच्या विरुद्ध फौजी क्रिकेट क्लब डबेवाडी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आदरणीय श्री गणेश दादा पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉल करतोय. कॉल तुम्हाला असा करायचा आहे, सनराइज किंबहुना पोपळकरवाडी असा कॉल करायचा आहे. कॉल कोण देणार, वडगाव की डबेवाडी? वडगाव टीमचे कॅप्टन कॉल करतील, कॉइन स्पिन गणेश दादा पोपळकर यांच्या शुभ हस्ते. आणि हा कॉल सनराइज असा कॉल होता, परंतु कॉल आलेला आहे पोपळकरवाडी. टॉस जिंकलाय, अर्थातच फौजी क्रिकेट क्लब डबेवाडी या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करतोय. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतलेला आहे. बॅटिंगच का करणार? बॅटिंग करून आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारू आणि पुढच्या टीमला प्रेशर पाडू. आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीच्या ट्रॉफीज आहेत, 360चं मैदान आहे आणि कशा पद्धतीने आयोजनाकडे पाहताय? 360 ग्राउंड असल्यामुळे खूपच छान वाटतंय आणि चांगलं वाटतंय ग्राउंड बघण्यात. अगदी बरोबर आहे. वडगाव टीम टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण निवड. मनासारखं घडलेलं आहे, दुधामध्ये साखर पडलेलं आहे. बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना संपूर्ण स्क्वॉड तुमचा रेडी आहे का? काय बदल? नाही, काय बदल नाहीत. आमचे जे मुलं खेळतात तेच खेळणार आहेत. अगदी खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग मध्ये तुमच्या टीम मधील खेळाडू अमर बामरस सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळणार आहे. कशा पद्धतीचे त्याच्याबद्दल भावना आहेत आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्याच्याकडून? गेले काही अनेक वर्ष म्हणजे तो आमच्या गावासाठी खेळतो आणि आमच्या गावासाठी पण तेवढा चांगला खेळतो आणि बाहेर गेल्यानंतर पण तेवढा चांगला खेळतो. त्यामुळे ह्या वर्षी सातारा प्रीमियर लीग मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. इथून पुढे दोन्ही टीमच्या कॅप्टनना देऊया आकर्षक भिंतीवरचं घड्याळ, जे आम्हाला विघ्नहर्ता एंटरप्राइजेस यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे मात्र मॅच रंगलेली आहे. करंजी विपक्ष सायळी या टीमच्या दरम्यान. ऐकूया सचिन शेडगे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. महागुरुत जाता पण मॅचच्या दिशेने असं म्हणतात, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. ती जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते साई संघाचे दोन धुरंधर. एका बाजूला पाहायला मिळतंय कॅप्टन कुल अतुल, तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण विवेक. ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय गोलंदाज सचिन. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे तो सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण, फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच पट्टीवरती, परंतु अपघात होणार का? परंतु शेवटच्या मोमेंटला पंच शहानिशा करतील. अपील जरूर केली, परंतु तिथे शहानिशा केली जाईल, सल्ला मसलत केला जाईल, त्याच्यानंतर विचार विनिमय होऊन त्याचं उत्तर नक्कीच दिलं जाईल की फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला की काय, याचं उत्तर दिलं जाईल. आणि पाहतो आपण नक्कीच फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. हा इशाऱ्याची आपण नक्कीच वाट पाहणार आहोत पंचांच्या माध्यमातून. आणि पाहतो आपण सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. भलं मोठं लक्ष ठेवला गेला. मॅच पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली राहुल नाबाच्या फलंदाजाची. आता त्याची चोडीस तर उत्तर दिलं जाईल का? पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सचिन यांचा खोलवर पद्धतीचा तिकड मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल आणि विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अतुलच्या बॅट मधून चौकर आलाय, धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 5 घरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही संघ आपल्याला त्या पद्धतीचे पाहायला मिळते. दोन्ही संघाची कित्येकदा एकमेकांची गाठ पडली असेल आणि प्रत्येक संघाकडे तेवढा अनुभव असेल. इथे फटका जरूर आलाय, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय संघर्षाचा शंकना करणारा चौका टोकडीचे
फलंदाज अर्थातच अतुल आणि त्याच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय विवेक ही जोडी. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आखूट टप्प्याचा चेंडू. तिथे फटका थोडासा आपल्याला पाहायला मिळाला नाही ज्या पद्धतीचा पाहिजे होता. आय कोऑर्डिनेशन फसलं गेलं ते म्हणजे अतुल सारख्या या खेळाडूचा. आणि तिथे चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. एका बाजूने डॉट चेंडू येतात दुसऱ्या बाजूने धाबा बनवाव्या लागतील. फलंदाजाला आग उकणारी बॅटिंग करावी लागेल. 46 धाबाचा भला मोठा डोंगर चेस करताना. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहतो आपण लेग लान्स करण्याचा प्रयत्न झाला गेला तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेगचा धावत पळत आला तिथे एका धावेचं रूपांतर सहजरित्या चित्याच्या चपळाईने 2 धाबा. या 2 धाबेने धाव संख्या पाहतो आपण तब्बल जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये. 20च्या या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टाइम नक्कीच लावला गेला आणि त्या टाइमच्या आतमध्ये तुम्हाला इथे खेळ करावा लागेल. वेळेवर चालला तोच खरा जगला असं म्हटलं जातं. त्या वेळेला इथं तुम्हाला चालावं लागेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहतोय गोलंदाज निखिल कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो की काय. इथे पाहतो आपण फटका थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. फटका मारायचा होता लेग साईडला परंतु पाहतो आपण ऑफ साईडला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धाव संख्या जाऊन बोलली तब्बल पाहतो आपण 21च्या घरामध्ये 21 धावा आपल्याला पाहायला मिळते. अर्ध काम पूर्ण केलं गेले. चला वडगाव टीम्स अमर बांबरस आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्या समेत जोडवायची आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार परंतु फटका इथे फसला गेला आणि साळी संघाला लागलेला पहिला धरा दे धक्का हिरा धबाका. तेरा क्या होगा का बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात राहुल. ज्या राहुलनं पाहतोय आपण पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच करंजी टीमच्या राहुलनं आक्रमक फलंदाजी केली होती. आक्रमक पावित्रा घेतला होता. त्याच नावाची दखल घेण्यासाठी आता आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच साई संघाचा राहुल. तीच किमया करणार का तीच लिलिया करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु आता अतुल अजून देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. साई संघाला माहिती आहे जोपर्यंत आमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर नक्की आनंद जल्लोष निर्माण करणार. गोलंदाज पाहतो आपल्याला तेजस. तेजसचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर वरती मारलेला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षक धावतात पळतात परंतु तिथे मिळतील फक्त आणि फक्त या धावून काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 360 ग्राउंड आणि मिस्टर 360 ऑफ परिविभाग ज्याला गणलं जातं. अर्थातच पाहतो आपण अष्टपैलू खेळाडू मिस्टर अतुल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छोटा पॅकेट बडा धमाका आता तो धमाका करावा लागेल. इथे लेग लान्स करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे फक्त मिळणार तिथे एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मोमेंटला ग्रीन सिग्नल घेतला गेला आणि गाडी डेस्टिनेशन पर्यंत पोहोचली गेली. मी तर म्हणेन रोशन मिनार उभारली गेली. असं म्हणतात कड़ी से कड़ी जुड़ते जाओ तो जंजीर बनती है. अरे कड़ी से कड़ी जुड़ते जाओ तो जंजीर बनते है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो रोशन मिनार बनती है. ही रोशन मिनार उभी केली असेल अर्थात पोपळकरवाडी गाभस्थांनी ही रोशन मिनार उभी केली सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी या खेळाडूंनी. इथे पुढचा चेंडू पाहतो आपण बॅटची नरेज घेतली की काय आणि पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. ओ यू टी आऊ चा इशारा ठोक दिसे.
फटकाही जाऊन गेला. बॅट मधून आवाज आला टाक आणि फटका पाहायला मिळाला टाका टाक. सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 30च्या घरामध्ये आक्रमण केलं. अर्थात तेजस याच्यावरती पहिला चेंडू खेळत असताना सागरनं आणि महासागर बनवण्याचं काम करणार का ते आपल्या टीमसाठी. मोठी स्टारकास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आपल्याला देखील एन्जॉय करताना आज भिवंडी नगरीमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटची क्रीडा पंढरी म्हणून ज्या विभागाला गणलं जातं ते भिवंडी नगरी आपल्याला पाहायला मिळते. इथे समोरच्या बाजूने मारलेला फटका आपल्याला पाहतो. मिडॉनचा क्षेत्ररक्षक धावत पळताना एका धाब्याचं रूपांतर फक्त एकाच धावेमध्ये केलं जात आहे. या एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31च्या घरामध्ये 31 धाबा. मॅच कधी पाहतोय आपण साई संघाच्या माध्यमातून खेचली जाते तर दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे डॉट चेंडू तो विकेट येतो तर मॅच खेचली जाते ती म्हणजे आपण पाहतोय संघ असेल करंजे टीमच्या माध्यमातून. म्हणजे ही मॅच तुम्हाला रफ अँड टफ नक्कीच पाहायला मिळेल. तारे सिताऱ्यांची रेलचल इथे पाहतो आपण. काय फटका कव्हरच्या पॉइंट वरून उडवला फटका. तिथे क्षेत्ररक्षक धावत पत आला. दुसऱ्या टप्प्यावरती कॅदर करण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तिथे पाहतो आपण फेकी देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळालं. आणि या 2 धाब्याने देखील धावसंख्या भरली जाते. 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक देखील समाप्त झालं मंडळी. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण 2 बाद 33 धाबा. आता समीकरण पुन्हा एकदा नव्याने असेल. येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 13 धाब्याची नितांत आवश्यकता असेल. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज ड्रामा. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपल्याला पहिला देखील पाहायला मिळाला. ज्या मॅच प्रेक्षकांना हव्याशा वाटतात त्या मॅच आपल्याला उर्मडी विभागातील आज आपल्याला पाहायला मिळतील या क्रीडा नगरीमध्ये. 6-13चे समीकरण खऱ्या अर्थानं पाहतो आपण ट्रॉफीची वाह करावी लागेल. हा करंडक मानाचा करंडक आज ठेवला गेला. खऱ्या अर्थानं पाहतो आपण राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील पोवई नाकाच्या जर तुम्ही ठिकाणी गेला तर तुम्हाला ही सुबक कलाकृती पाहायला मिळेल. अर्थातच या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते सुरेश यांचा परंतु इथे दिशेपासून भरकटला गेला. दिशा खराब पाहायला मिळाली. असं म्हणतात गोलंदाजीची दिशा ही संघाची दिशा ठरवत असते. ती दशा आपल्याला पाहायला मिळालं. आता समीकरण बदलताना पाहायला मिळते 6-12चं समीकरण. म्हणजे इथे तुम्हाला आता 6-12 कंपल्सरी चेस कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जर अनुसरण करायचं झालं ना मंडळी क्रिकेटच्या भाषेमध्ये तर तुम्हाला प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावा इथे मोजाव्या लागतील. परंतु बॅटर आपल्याला पाहायला मिळते सागर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते अतुल सलामीर आलाय. एक हाती किल्ला लढवण्याचं काम करते परंतु सागरने पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार मारला गेला. समोरच्या बाजूने इथे फटका फसला गेला. जर्सी नंबर 03 घेणार का झेल. घेतला गेला धावत्या पावलांनी पकडलेला झेल आणि लागलेला अजून एक धक्का तो म्हणजे साई संघाला. डीजे वाजव गाणे तुझे. पाहायला मिळतोय ते देखील मॅचचा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित एक मोठं नाव पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा श्रेयस डान्सिंग धावून खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटचा धावत पळत येणार तत्पूर्वी पाहता आपण एका धाबेचं रूपांतर सहजरित्या 2 धावेमध्ये करणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो तिथे रनआउटचा धोका बाल बचावला गेला आणि तिथे मिळतील फक्त आणि फक्त या 2 धाबा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36च्या घरामध्ये. आता समीकरण अवघड होऊन बसतं की काय मैदानाच्या आतमध्ये साई संघाच्या माध्यमातून येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 4 आणि धावा बनवायचे असतील ते म्हणजे 10 धावा. आता मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या टाचण्या कशा फासफूस करत असतील. इथे जिंकायचं आहे, गडसर करायचं आहे, विजयाचं पहिलं पाऊल टाकायचं आहे, ट्रॉफी वरती आपली नजर फिरवायची आहे आणि सामना जिंकायचा आहे.
इथे पाहतो आपण फटका देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. ना तुझं एक ना माझं लाख, ना तुझी तारीफ ना माझी मजाक, तुझं खाक तर माझं लईच जाक लईच जाक लईच भारी षटकार. ठोक डीजे. हिरो या मॅचचा बनेल का? अर्थातच पाहतोय रोहित च्या बाड मधून मोठा ब्लास्ट आलाय. सामना उद्ध्वस्त केला गेलाय. इथे अजून एक आलाय का? होय आला गेला. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि विजयाचा शंखनाद करणारा फटका आलाय रोहितचा बाड मधून. डीजे. अमितजी पोपळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच रोहित. चला रोहित आपण देखील त्या समोर द्यायचा आहे. आपल्याला देखील इथं शीतपेय देऊन नक्की तुमचा सन्मान केला जाईल. तर पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. डबेवाडी बनाम वडगाव. या मॅच मध्ये काय घडतंय